माननीय अमोलजी मिटकरीजी आमदार महोदय यांना विनंती करते त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सर्व क्रांतिकारी विचारांच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या या उदगीर शहरामध्ये परमपूज्य बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले वंदनीय भिक्खू संघ, मंचावर उपस्थित राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब, राज्याचे राज्यमंत्री माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब, ज्यांनी हा देखणा सोहळा अर्थात ही उदगीर नगरी नटवली सजवली, ते या मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे माजी मंत्री आणि सन्माननीय आमदार संजय बनसोडे साहेब, मंचावर विराजमान लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि माजी खासदार आमचे मार्गदर्शक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, अजितदादांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू अनिल ढिकले साहेब, सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब सोरस्कर, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदर्शजी शिंदे आणि त्यांचा पूर्ण संच ज्यांनी आपल्याला या ठिकाणी उद्बोधन केलं, त्याचप्रमाणे माझ्या डाव्या हातावर असलेला सर्व भिक्खू संघ, या सर्वांना मी प्रथमतः मानाचा मुजरा करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर आज मला दोघा तिघांनी प्रश्न विचारला की अजितदादा येणार होते तर दादा का आले नाहीत. या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथं उभा आहे. मी आणि बाळासाहेब सारस्कर, इंद्रनीलजी नाईक आम्ही सकाळपासून दादांच्या सोबत आहोत. दुपारी 2 वाजता आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचे वडील, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल माजी खासदार रासू गवई साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अमरावती शहरामध्ये दुपारी 3 वाजता होतं. त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा निमंत्रित होते. पावसाचं भक्कम वातावरण होतं आणि अशा वेळेस यवतमाळवरून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आटोपताना जात असताना वेळ पाहून दादांनी मला आणि इंद्रनील नाईक साहेबांना सांगितलं की तुम्ही दोघं उदगीरला जा आणि आमचा जो काही संदेश असेल तो घेऊन जा, पण कार्यक्रम विस्कळता कामा नये. मी म्हटलं दादा इतका मोठा कार्यक्रम आहे, बनसोडे साहेबांची नाराजी येणं साहजिक आहे. तिथं उदगीरला गेल्यानंतर अनेक भीम सैनिक, आपले भीम अनुयायी, आपले शिवशाहू फुले आंबेडकर, महात्मा बसवण्णावर जीव ओवाळणारे सगळे कार्यकर्ते विचारतील. ते म्हणाले तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास किती माहीत आहे. मी म्हटलं माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला माहीत आहे. तुला म्हणत बाबासाहेबांबद्दल मला 2 ओळी तू सांग. म्हटलं बाबासाहेब हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते, हेच लहानपणापासून आम्ही ऐकत आलो आणि ते वास्तव आहे. त्यामुळे याच्या पलीकडे तुला सांगतो. म्हणजे आम्ही दिग्रस दारवा क्रॉस करत असताना हा विषय आहे. ते म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार होते, बरोबर आहे, पण भाकरा नांगल सारखं धरण जे पंजाबमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खातं असताना पाण्यापासून वीज निर्मिती होऊ शकते, हे भाकरा नांगल धरण ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा शोध प्रबंध तयार केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935ला जी भारतामध्ये स्थापन झाली, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी किती मिनिटं वेळ आहे मला? 2 मिनिटं वेळ आहे, त्यातला 1 मिनिट संपला. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे नेते होते. बाबासाहेब आंबेडकरांनी अवैध सावकारी बंद केली होती. जसं आता तुम्ही सांगितलं स्त्रियांवर असलेला उपकार, म्हणजे हा जो पुतळा आपण उभारला, पुतळा उभारताना फटाक्याची आतिषबाजी होत असताना अर्धाकृती चंद्र आकाशात दिसतोय. अनेक लोक भाषण देताना सांगतात की सूर्य चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही. मी त्याही पुढे जाऊन सांगतो सूर्य चंद्र नसेल
तेव्हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला, या प्रत्येक मानवाला हे दिशा दाखवणारा असेल. बाबासाहेब आंबेडकर जर शेतकऱ्यांचे नेते होते, बाबासाहेब आंबेडकर जर स्त्रियांचे नेते होते, बाबासाहेब आंबेडकर जर मानव मुक्तीचं आंदोलन उभे करणारे भारत भाग्य विधाते होते, तर मी शेतकऱ्याच्या कामाला प्राधान्य देण्याकरता जातो. म्हणून आज शेतकऱ्याच्या संदर्भातली जी अडचण आहे, म्हणजे 31,000 कोटी रुपये काल महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याकरता ज्या ठिकाणी अतिवृष्टी आहे ती प्रोसेस आता सुरू केलेली आहे. आणि त्या संदर्भात कालपासून शेतकऱ्यांचं काही आंदोलनं सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेत्यांना बोलवून संध्याकाळी 7 वाजता तिथं मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्वाची मीटिंग होती. आणि म्हणून त्यांनी जाताना एवढं सांगितलं, मी जे काम करतोय ते बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं काम आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याकरता मी त्या ठिकाणी जातोय. त्यामुळे मी तिथे असलो नसलो तरी सुद्धा तुम्ही सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहात. तुम्ही माझ्या वतीनं हा शुभेच्छा संदेश पोहोचवावा. म्हणून मी महायुती सरकारच्या वतीनं राज्याचे अर्थमंत्री, ज्यांना पाहायला आज आपण सर्वांनी गर्दी केली होती आणि बनसोडे साहेबांचं नाराज होणं स्वाभाविक आहे, म्हणून अनिल ढिकले साहेब कधी कोणा कार्यक्रमात शक्यतोवर जात नाहीत, पण तेही आले. मी आपली अनुमती घेऊन त्यांनी जो संदेश पाठवला आहे बनसोडे साहेब, तेवढा एक वाचून दाखवतो. आणि त्यांनी लिहिलेला संदेश असा आहे, उदगीर तालुक्यातील विविध विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलो आहोत. आपल्या सर्वांच्या साक्षीने या विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं असं सुरुवातीलाच जाहीर करतो, असं अजितदादांनी त्यांच्या या शुभेच्छा संदेशामध्ये पाठवलं. व सर्व उदगीरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. उदगीर शहराला संत उदलिक बाबांचा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. संत उदलिक बाबांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा बसवण्णा या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच करत असून यापुढील काळातही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करत राहील याची खात्री देतो. आजचा दिवस हा उदगीरकरांसाठी, लातूर जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाचा, ऐतिहासिक आणि अभिमानाचा दिवस आहे. आज आपण उदगीर तालुक्यातील 215 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत आहोत. आज आपण ज्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले त्यात प्रामुख्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचं लोकार्पण, विश्वशांती बुद्ध विहार येथे शिल्पाकृती व गार्डन विकसित करणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किडो वंडर वर्ल्ड आणि पार्क विकसित करणे, हॅम योजनेअंतर्गत चाकूर ते अतनूर, चाकूर शेळगाव किन्नी यल्लादेवी वडवणा घोणसी गुत्ती अतनूर रोड स्टेट हायवे 268 अशा एकूण 43 किलोमीटर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन. अशा प्रकारे आज 215 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन झालं आहे. ही सर्व कामे उदगीर तालुक्याच्या विकासाकरता महत्वाची असून सर्वसामान्यांना थेट लाभ देणारी आहेत. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण केलंय. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या जगातील सर्वोत्कृष्ट अशी राज्यघटना आपल्या देशाला दिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र दिला. बाबासाहेबांच्या विचारांनी ओतप्रोत असलेली उदगीरची ही भूमी या पुतळ्याच्या माध्यमातून आज एक नववैभव प्राप्त करत आहे. मराठवाड्यातील अतिशय देखणं आणि उदगीर शहराच्या सौंदर्यात भर घालणारं बाबासाहेबांचं हे स्मारक प्रत्येकाच्या हृदयात सामाजिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्तानं आहे. विश्वशांती बुद्ध विहाराचं नवं रूप, शिल्पाकृती आणि गार्डन हे आपल्याला बौद्ध तत्वज्ञान आणि शांतीचा संदेश देईल. मागच्या वर्षी माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते बुद्ध विहाराचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधून बौद्ध उपासक आणि अनुयायी मोठ्या संख्येने भेट देत असतात. ही महत्वाची बाब आहे. किडो वंडर वर्ल्ड, वंडरलँड आणि पार्क हे लहान मुलांसाठी आनंदाची पर्वणीच ठरेल. इथं भेट देणारे बौद्ध उपासक आणि अनुयायी तसेच नागरिक आणि लहान मुलं यांच्याकरता विरंगुळा आणि मनोरंजन यासाठी हे पार्क उपयुक्त ठरेल. हॅम योजनेअंतर्गत स्टेट हायवे 268 43 किलोमीटर रस्त्याचं कामाचं भूमिपूजनही आज करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळांतर्गत या रस्त्याकरता 201 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट या 4 तालुक्यांना जोडणारा भविष्यातील प्रमुख रस्ता म्हणून याकडे पाहिलं जातं। या सर्व कामामागे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि या विधानसभा मतदारसंघाचे पक्षातील आमचे सहकारी संजय बनसोलेजी यांचं महत्त्वाचं योगदान आहे। त्यांचा सातत्यानं पाठपुरावा आहे। त्याचबरोबर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांचेही योगदान आहे। त्यानिमित्त मी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम महायुतीच्या सरकारने सुरू केलेलं आहे। गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला। पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे बहुतांश जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं, घरांचं अतोनात नुकसान झालं आहे। अशा संकटाच्या काळात महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे। अडचणीत असलेल्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी शासन प्रयत्न करते आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं आहे। यात आतापर्यंत 8,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं असून याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना होत आहे। आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास परवा मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे। ही मदत पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। यापूर्वी जशा याद्या मिळाल्या तसा निधी वितरित करण्यात आला असून ज्यांना केवळ 2 हेक्टरसाठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील हेक्टरसाठीचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। मदतीसाठी 65 मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18,500 रुपये, हंगामी बागायती करता 27,000 रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपयाची मदत दिली जात आहे। आतापर्यंतची ही सर्वात मोठी मदत आहे। केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शाह यांनी सन 2025-26 या वर्षासाठी राज्य आपत्ती मदत निधीचा केंद्रीय हिस्साचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्राकरता 1,566 कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली आहे। या मदतीमुळे ऐन सणासुदीच्या काळात पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। अतिवृष्टी झालेल्या भागात दुष्काळी परिस्थितीत दिल्या होत्या तशाच सवलती राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे। पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे यासारख्या सवलतींचा समावेश आहे। कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे। शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा एआयचा वापर करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल। येत्या 2 वर्षाकरता त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून आमच्या राज्याच्या राजकारणात, समाजकारणात कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे। शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही तळमळीनं काम करत असतो। सर्वसमावेशक, शाश्वत आणि वेगवान विकास हेच याचं खरं सूत्र आहे। पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचं शिक्षण, कौशल्य विकास, हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासन या 5 सूत्रांवर विकसित महाराष्ट्राची इमारत आपल्याला उभारायची आहे। त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। महायुतीचं सरकार शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून ते याही पुढे राहील अशी ग्वाही मी या निमित्तानं देतो आणि उदगीरच्या विकासाकरता निधी कमी पडू देणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र अशा प्रकारचा आदरणीय अर्थमंत्री अजितदादांचा हा शुभेच्छा संदेश उदगीरवासियांकरता पाठवला। आपण आदर्श शिंदे साहेबांचे गाणे ऐकत होते, आपण तल्लीन होत होतो। छक्कड आपण ऐकली, बाबासाहेबांची गाणी ऐकली। मला वंदनीय भिक्कूंनी म्हटलं की 1-4 ओळी तुम्ही गाऊन टाकजा, तर जाता जाता मी त्यांच्या आजोबाचं एक गीत आहे, रणशिंग फुंकिले भीमा तू जाळण्या गुलामी, रणशिंग फुंकिले भीमा तू। हे खरंच आहे। हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही आणि बाबा तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला। रणशिंग फुंकिले भीमा तू जाळण्या गुलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी। जोगेंद्र कवाले सर स्टेजवर असताना माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता बोलू शकत नाही, पण एक सांगतो,
प्रतिमा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज उदगीरमध्ये उभारला गेला. तो पुतळा म्हणजे ती व्यक्तिपूजा नाही, ती प्रतिमा पूजा नाही आणि आपण काही भक्त नाही, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आणि म्हणून वामनदादांनी असं म्हटलं होतं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, मताचे म्हणजे विचाराचे, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. मला इथं बोलावलं, आम्हाला बाबासाहेबांची प्रतिमा देऊन सन्मान केलं. त्याचबरोबर भारतीय संविधानाची उद्देशिका पण बनसोडे साहेबांनी दिली आणि त्याचं पहिलं लाईन आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक म्हणजे भारतामध्ये राहणारे हिंदू, मुसलमान, ओबीसी, एससी, एसटी, व्हिजेंटी, लोहार, चांबार, सुतार, कुंभार हे 18 पगड जाती, आम्ही सगळे भारतीय आहोत. हीच आमची ओळख आणि हीच आमची जात. वी द पीपल ऑफ इंडिया एवढीच ओळख कायम ठेवा. एवढं बोलतो. माझा सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इतका अद्भुत सोहळा दाखवल्याबद्दल संजय बनसोडे साहेबांच्या पायी नतमस्तक होतो. तुकाराम महाराजांच्या शब्दात, काय वर्णू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. आपल्या चरणावर साष्टांग दंडवत देतो. एकदा जोरदार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. धन्यवाद मिटकरी जी. तुम्ही